खाद्यतेल फसवणूक प्रकरणी महिलेस अटकपूर्व जामीन मंजूर. 15 लाख रुपयाचे खाद्यतेल न पुरविल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या मुंबईच्या DG एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर गीता देवीदास गडकरी वय 56 राहणार कोल्हापूर हिस सोलापूर जिल्हा प्रमुख न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अक्कलकोट येथील व्यापारी विनीत जयप्रकाश राठोड यांनी DG एंटरप्राइजेस मुंबई यांच्याकडून कमी दराने खाद्यतेल मिळविण्याकरिता ब्रोकर मार्फत 15 लाख रुपये एका खात्यावर टाकून तेल मागणी केली होती. परंतु सदरचे पैसे देऊनही खाद्यतेल न मिळाल्याने विनीत राठोड यांनी अक्कलकोट ग्रामीण उत्तर पोलीस स्टेशन येथे दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी फिर्याद दाखल केली. या DG एंटरप्राइजेसचे मालक गीता गडकरी यांच्या विरुद्ध देखील फिर्यादीने फिर्याद दाखल केली होती. या कामी या महिलेस अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता तिने माझ्यामार्फत ॲडव्होकेट सचिन इंगळगी मार्फत अटकपूर्व जामिनाचा अर्ज सोलापूर येथील जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. त्या जामीन अर्जाच्या वेळी मी युक्तिवाद केला की सदर फिर्यादीने फिर्याद 5 महिन्यांनी विलंबाने दाखल केलेला आहे व सदरचे 15 लाख रक्कम जे तेल मागणीसाठी खात्यामध्ये टाकले होते ते खाते या महिलेचे नसून या महिलेला ती रक्कम मिळाली नाही आहे. त्यामुळे या महिलेंनी त्या फिर्यादीची फसवणूक केली नसल्याने या महिलेस अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा असे विनंती केल्याने माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा साहेबांनी या महिलेस पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटी शर्तीवर व 15,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात सरकार पक्षातर्फे आनंद कोल्डुकर व आरोपी महिलेतर्फे ॲडव्होकेट सचिन इंगळगी म्हणजेच मी व GS बिराजदार अक्कलकोट यांनी काम पाहिले.